Hello, my dear student. Welcome to the Shahu screening of maths class. And students, previous class मध्ये आपण एक्सपान्शन फॉर्म्युले हा चॅप्टर आपण फिनिश केलेला आहे. लगेच आपण आता या ठिकाणी नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो आहे एक्सपोनेंट अँड पॉवर्स हा डिस्कस करणार आहोत. एक्सपोनेंट्स अँड पॉवर्स. ठीक आहे. हा सुद्धा एकदम बेसिक फंडामेंटल चॅप्टर आहे जो की तुम्ही 8th क्लास पासून शिकत आहात. 8th क्लास पासून. ठीक आहे. एक्सपोनेंट अँड पॉवर्स. तर याच्यामधले कंटेंट कोणते आहेत जे आपल्या शाहू स्क्रीनिंगच्या सिलेबसला आहेत ते पण मी या ठिकाणी लिहून देतो. कंटेंट आहेत पहा. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स. सेकंड कंटेंट आहे क्यूब अँड क्यूब रूट्स. अँड लास्ट कंटेंट जो आहे तो आहे इंडायसेस अँड सर्ड्स. इंडायसेस अँड सर्ड्स. तर पहा स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब रूट हा तर कम्प्लीट NCERT च्या बुक मध्ये तुम्हाला हा कम्प्लीट चॅप्टर भेटून जाईल 8th क्लास मध्ये. याच्यावरचे पण काही क्वेश्चन घेणार आहोत. बट अगोदरच सांगून टाकेन की याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत कारण की खूपच इझी क्वेश्चन्स बनतात इथून. ठीक आहे. याचे जर सगळे शॉर्टकट ट्रिक्स जर माहिती असतील तुम्हाला की समजा 4 डिजिटचा नंबर दिला त्याचा स्क्वेअर रूट काढल्यानंतर त्याच्या युनिट डिजिटला कोणता युनिट प्लेसला कोणता डिजिट येईल अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतात. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने जर घेतला 64 हा तर ठीक आहे लहान झाला नंबर. आपण घेऊयात समजा 4 डिजिटचा नंबर. ठीक आहे. 1225. ठीक आहे. 1225. ठीक आहे. 1225 युनिट प्लेस. आता हा एक नंबर आहे याचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर याच्या युनिट डिजिटला कोणता डिजिट येईल याचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर जो पण नंबर येणार आहे त्याच्या युनिट प्लेसला कोणता डिजिट येईल अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतात. तर हे शॉर्टकट रिझल्ट आहेत की स्क्वेअर रूट घेतल्यानंतर जो पण नंबर येणार आहे त्याच्या युनिट डिजिटला कोणते डिजिट्स असू शकतात ते याच्या युनिट प्लेसला 5 आहे तर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर जो पण नंबर येणार आहे त्याच्या युनिट डिजिटला पण 5च असेल. ठीक आहे. कारण की 5चा किती पॉवर घेतला तर युनिट डिजिटला 5 होतो. हे सगळे जे शॉर्टकट रिझल्ट आहेत आय होप सो की हे सर्वांना माहिती असले पाहिजे. तुम्ही एवढ्या मोठ्या एक्झामची तयारी करत आहात तर तुम्हाला स्क्वेअर रूट आणि क्यूब रूटचे जे काही शॉर्टकट ट्रिक्स आहेत असा पण नंबर दिलेला असतो. ठीक आहे. 1331. ठीक आहे. 1331 याचा क्यूब रूट घेतल्यानंतर त्याच्या युनिट प्लेसला कोणते डिजिट पॉसिबल आहेत तर याच्या युनिट प्लेसला 1 आहे तर याचा क्यूब रूट घेतल्यानंतर याच्या युनिट डिजिटला कोणते नंबर्स पॉसिबल असतील तर क्यूब रूट्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत. 1चा क्यूब घेतल्यानंतर 1च येतो तर याच्या युनिट प्लेसला 1 एक पॉसिबल असू शकतो. 2चा क्यूब घेतल्यानंतर 8 येतो. ठीक आहे. 3चा घेतल्यानंतर 7 येतो युनिट डिजिटला. 3चा क्यूब 27 आणि युनिट प्लेसला 7 येतो. 4चा क्यूब 64. 5चा 5 येतो. 6चा 6 येतो. 7चा 3 येतो. 7चा क्यूब 343. 8चा क्यूब 512. 9चा क्यूब किती येतो बघा 9चा क्यूब केल्यानंतर युनिट प्लेसला 9 येतो तर या ठिकाणी एकच पॉसिबिलिटी दॅट इज 1. तर हे असे शॉर्टकट रिझल्ट आहेत स्क्वेअर रूट क्यूब रूट वरती. बट या चॅप्टर वरती जर क्वेश्चन विचारला तर तो मोस्ट ऑफ द चान्सेस आहेत की तो क्वेश्चन या पॉइंट वरून विचारला जाईल. इंडायसेस अँड सर्ट्स या पॉइंट वरूनच तुम्हाला या चॅप्टर वरती एखादा क्वेश्चन जर विचारला गेलाच एखादा क्वेश्चन जास्त क्वेश्चन याच्यावरती नाही विचारणार कारण की फंडामेंटल आहे. एखादा MCQ विचारला जाऊ शकतो या चॅप्टर वरती. मागचंही बघा मागचं चॅप्टर आपण पाहिलं एक्सपान्शन फॉर्म्युले त्याच्यावरती सुद्धा मॅक्सिमम एक क्वेश्चन त्याच्यावरती विचारू शकतात. याच्यावरती पण मॅक्सिमम एक MCQ ते विचारू शकतात. ठीक आहे. तर याची एकापेक्षा जास्त विचारता येणार नाहीत. हे फंडामेंटल बेसिक चॅप्टर्स आहेत. तर या पॉईंट वरती जर क्वेश्चन विचारला तर ते इंडायसेस अँड सर्ट्स या कंटेंट वरती क्वेश्चन विचारू शकतात कारण की इथून थोडेसे जास्तच इझी क्वेश्चन्स तयार होतात. मुलं एकदम फटाफट सॉल्व्ह करतील. त्यामुळे याचे जे बेसिक्स आहेत ते तुम्हाला NCERT बुक मध्ये भेटून जातील. याची प्रिपरेशन करा. 8th क्लासचं NCERT बुक घ्या. 8th क्लासच्या NCERT बुक मध्ये तुम्हाला याचे सगळे शॉर्टकट्स वगैरे भेटून जातील. त्याचं एक वेळेस रिव्हिजन टाकून घ्या. ठीक आहे. मी क्वेश्चन्स घेणार आहे आता. मी आता क्वेश्चन घेणार आहे स्क्वेअर रूटचे क्वेश्चन मी लगेच घेणार आहे आता. बट तुम्हाला आणखीन जर प्रॅक्टिस करायची असेल याची तरी तुम्ही प्रॅक्टिस ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्ही 8th क्लासचं NCERT बुक मधून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुमचं त्या ठिकाणी सेपरेट या नावाने चॅप्टर आहे. स्क्वेअर रूट नावाने एक चॅप्टर आहे आणि क्यूब रूट नावाने एक चॅप्टर आहे. त्याला त्याची एक्सरसाइज वगैरे जर तुम्ही सॉल्व्ह केलास तर दॅट इज मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. तर आपण फटाफट या पॉईंटकडे येण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जाऊयात आपण फर्स्ट स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट या पॉईंटकडे आणि लगेचच मग मी येणार आहे सर्ट्स. ठीक आहे. या ठिकाणी सर्ट्स वरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. सर्ट्स अँड इंडायसेस. ठीक आहे.
चलो the least perfect square number question. The least perfect square number, the least perfect square number which is divisible by, which is divisible by 21, 36 and 66 is option A 213444, option B 214344, option C 214434, option D 231444. अशा पद्धतीने हे क्वेश्चन विचारले जातात. काय म्हटले बघा, लहानात लहान असा नंबर, लहानात लहान असा परफेक्ट स्क्वेअर नंबर, ठीक आहे, परफेक्ट स्क्वेअर नंबर ज्या नंबरला 21, 36 आणि 66 या तिन्ही नंबरने डिवाइड जायला पाहिजे. ठीक आहे, असा लहानात लहान परफेक्ट स्क्वेअर नंबर शोधून काढायचे. मग मी काय करणार अगोदर, यात अगोदर मी म्हणजे या ठिकाणी दोन कंडिशन्स आहेत बघा. आपल्याला जो नंबर फाइंड आउट करायचा ना, समजा आपल्याला एक्स हा नंबर फाइंड आउट करायचा आहे, तर या एक्स या नंबरवरती टोटल दोन कंडिशन्स आहेत. कोणत्या? की पहिली कंडिशन, एक्स हा परफेक्ट स्क्वेअर नंबर असला पाहिजे. एक्स हा काय असला पाहिजे? परफेक्ट स्क्वेअर नंबर असला पाहिजे. आणि दुसरी कंडिशन काय आहे एक्स वरती? की जो एक्स आहे या नंबरला 21, 36 अँड 66 या तिन्ही नंबरनी डिवाइड जायला पाहिजे. या दोन कंडिशन्स आहेत या नंबरवरती. मग मी काय करेन अगोदर, ही कंडिशन अगोदर वापरावी लागेल तुम्हाला, की अगोदर असा नंबर फाइंड आउट करा की ज्या नंबरला 21, 36 अँड 66 ने कंप्लीट डिवाइड जातो. एक असा नंबर फाइंड आउट करा ज्या नंबरला 21, 36 अँड 66 ने कंप्लीट डिवाइड जातो. तर कोणता नंबर असतो? तर एक असा नंबर ज्या नंबरला 21, 36 आणि 66 ने कंप्लीट डिवाइड जातो, असा लहानात लहान नंबर म्हणजेच या तीन नंबरचा एलसीएम. मग या तीन नंबरचा एलसीएम काढा. जो पण एलसीएम येईल तो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे की नाही चेक करा. तो जर परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल तर मग आन्सर संपलं. जर तो परफेक्ट स्क्वेअर नंबर नसेल तर त्याला परफेक्ट स्क्वेअर नंबर बनवावं लागेल. बघा कसं बनवता येईल. सो स्मॉलेस्ट number which can be divisible by 21, 36 and 66 equals to LCM of 21, 36, 66. ठीक आहे, या तीन नंबरचा एलसीएम काढून घेऊया 21, 36, 66 चा. 3 7 जा 12 जा 22. परत 3 ने तर डिवाइड नाही जाणार, आय थिंक सो. ठीक आहे, आता कशाने जाईल डिवाइड? 7 ने नाही, 2 ने टाकूया आता. राईट, 2 ने. 7 2 6 जा 11 जा. ठीक आहे, परत 7 ने टाकला 1 6 11, किंवा इथं स्टॉप केलं तरी चालेल आपल्याला, कारण की हे तिन्हीचा हायेस्ट काउंट फॅक्टर 1 येतो. सो इथं स्टॉप करूयात. इथं 3 ने जाईल ना आणखी. 3 7 2 11, परत 2 ने 7 2 11. सो 7 ने टाकला 1 2 11, परत 2 ने टाकला 1 1 11, परत 11 ने टाकला 1 1 1 1 1 1. ठीक आहे, तर फॅक्टर्स काय आले बघा. एलसीएम काय आला? एलसीएम of 21, 36, 66 is equal to 3 into 2 into 3 into 2 into 7 into 2 into 11. 7 into 2 into 11. ठीक है, थ्री टू इथं आला ना 1. सॉरी, इथं आपलं एक जस्ट मिस्टेक. 7 डिवाइड केला 1 तर डायरेक्ट 11 नी इथंच येऊन जातो आपला 1 1 1. 21, 36, 66 3 ने डिवाइड केला, 7 12 22, परत 2 ने डिवाइड केला 6 11. क्वेश्चन खाली लिहितो. 3 ने डिवाइड केला 3 2 जा 6, परत 2 ने डिवाइड केला, इथं 1 आला. बाकीचे ज्यांना डिवाइड जात नाही ते ॲज इट इज. इथपर्यंत आलो.
सो 3 इंटू 2 इंटू 3 इंटू 2 इंटू 7 इंटू 11. सो आता हे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे की नाही, हा जो काही एलसीएम आलेला नंबर आहे तो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे की नाही बघण्यासाठी तुम्ही फक्त एवढंच चेक करणार, जेवढे पण डिस्टिंक्ट प्राईम नंबर्स आहेत, जेवढे पण डिस्टिंक्ट प्राईम फॅक्टर्स आहेत, त्यांच्या प्रत्येकाच्या पॉवरमध्ये इव्हन नंबर यायला पाहिजे. इव्हन नंबर बघा, 3चा पॉवर 2, 2चा पॉवर 2, इथं काय 7 एक वेळेस आलाय, 11 पण एकच वेळेस आलाय. जर प्रत्येकाच्या पॉवरमध्ये म्हणजे 3चा स्क्वेअर हा हा या ठिकाणी पॉवर 2 आहे, म्हणजेच या ठिकाणी हा परफेक्ट स्क्वेअर आहे, हा पण परफेक्ट स्क्वेअर प्राईम फॅक्टर आहे, पण इथं पॉवर मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथं पण 1 आहे. हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये, कारण की याच्या प्राईम फॅक्टर मध्ये हे काही 2च्या पॉवर मधले नाहीयेत. हे जे काही फॅक्टर्स आहेत 7 आणि 11 हे दोन प्राईम फॅक्टर्स मुळे प्रॉब्लेम झाला. यांच्या पॉवर मध्ये 2 आहे, याच्या पॉवर मध्ये इव्हन नंबर आहे, याच्या पॉवर मध्ये इव्हन नंबर आलेला नाहीये, कारण की इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे. सो या दोन नंबरमुळे एक जरी नंबरच्या पॉवर मध्ये इव्हन नंबर नाही आला तर तो प्राईम फॅक्टर तो परफेक्ट स्क्वेअर नंबर होणार नाही, तर तो परफेक्ट स्क्वेअर नंबर होणार नाही. तर हा नंबर तर मला भेटला की हा नंबर असा आहे या नंबरला 21, 36, 66 ने डिवाइड जातो. आता मला दुसरी कंडिशन चेक करायची की परफेक्ट स्क्वेअर नंबर पाहिजे, बट हा तर परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये, कारण की याच्या एलसीएम मध्ये जो पण नंबर आलेला आहे त्याच्या प्राईम फॅक्टरच्या पॉवर मध्ये इव्हन नंबर येत नाहीये. काही प्राईम फॅक्टरच्या पॉवर मध्ये इव्हन नंबर येत नाहीये. सो याला इव्हन नंबर बनवण्यासाठी याच्या ठिकाणी याच्या पॉवर मध्ये इव्हन नंबर आणावा लागेल. तर आपल्याला लहानात लहान परफेक्ट स्क्वेअर नंबर पाहिजे, लिस्ट परफेक्ट स्क्वेअर नंबर पाहिजे, म्हणून मी लहानात लहान इव्हन नंबर इथं आणणार. तर लहानात लहान इव्हन नंबर आणण्यासाठी लहानात लहान इव्हन पॉवर आणायचे मला 7चा लहानात लहान इव्हन पॉवर. तर 7चा पॉवर ऑलरेडी 1 आहे, आणखीन एक पॉवर जर 7 घेतला, आणखीन एक वेळेस 7 घेतला तर 7 पॉवर मध्ये 2 येतो. लक्षात येतोय, 7 to the power 1, 7 to the power 1 दॅट इज इक्वल टू 7 to the power 2. हा लहानात लहान इव्हन नंबर पॉवर मध्ये येतो मग, ठीक आहे. देन ऑल्सो 11, इकडे 11चा पॉवर 1 आहे, आणखीन एक 11चा पॉवर 1 आणला की 11चा पॉवर 2 होतो. म्हणून लहानात लहान नंबर आणायचे आपल्याला, परफेक्ट स्क्वेअर नंबर लहानात लहान आणायचे, म्हणून मी 7 into 11 केला. सो दॅट्स वाय या ठिकाणी आपल्याला जो आहे तो परफेक्ट स्क्वेअर नंबर मिळतो. या 11 म्हणजे 77 नी जर मल्टिप्लाय केलं तर लहानात लहान परफेक्ट स्क्वेअर नंबर मिळतोय. तर याचं मल्टिप्लिकेशन करून चेक करा तुम्ही काय येईल. तर याचं 9 येतं, याचं 4 येतं, याचं 49 येतं मल्टिप्लाय केल्यास, आणि याचं येतं 121. तर याचं मल्टिप्लिकेशन केल्यास तुम्हाला आन्सर भेटून जाईल पहा 213,444. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन करून बघा 213,444 अशा पद्धतीने. ठीक आहे, लहानात लहान परफेक्ट स्क्वेअर नंबर काढायचा होता तुम्हाला, लहानात लहान स्मॉलेस्ट. पण हा एलसीएम काढला, एलसीएम काढल्यानंतर हाच परफेक्ट स्क्वेअर जर आला असता तर आपल्याला ही आपल्याला पुढे परफेक्ट स्क्वेअर बनवण्याची वेळ आली नसती. बट हा काही परफेक्ट नंबर नाही. हे कशावरून कळालं, कारण की काही फॅक्टर्सच्या पॉवर मध्ये इव्हन नंबर नाहीये. पॉवर मध्ये इव्हन नंबर असला पाहिजे, ठीक आहे. पॉवर मध्ये 4 असू द्या, 8 असू द्या, 10 असू द्या, मग परफेक्ट स्क्वेअर प्रत्येक फॅक्टरच्या पॉवर मध्ये इव्हन नंबर आहे तर तो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे असं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, कारण की इथं जर 10 आला तर 10चा स्क्वेअर रूट काढून खाली पॉवर 5 जातो. इथं जर पॉवर मध्ये 4 आला तर स्क्वेअर रूट काढून खाली 5 जातो. ठीक आहे, मग पॉवर मध्ये प्रत्येक फॅक्टरच्या पॉवर मध्ये जर इव्हन नंबर असेल तर तो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे म्हणता येईल. बट इथं काही फॅक्टरच्या पॉवर मध्ये इव्हन नंबर नव्हता, म्हणून मला लहानात लहान म्हणून हा काही परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीये. मग याला लहानात लहान परफेक्ट स्क्वेअर नंबर मध्ये आणायचंय. मग याला परफेक्ट स्क्वेअर नंबर मध्ये आणण्यासाठी 7चा पॉवर 1 आहे, 1 पेक्षा जस्ट मोठा असणारा परफेक्ट स्क्वेअर नंबर पॉवर 1 आणखीन एक वाढवावं लागेल, 1 पेक्षा मोठा असणारा इव्हन नंबर 2. सो दॅट इज इकडे 1 आहे तर इकडे पण 1 नी मल्टिप्लाय केलं की 7 to the power 2 होतो, आणि मग खाली आपल्याला आन्सर करता येतं. ठीक आहे, सो या ठिकाणी ऑप्शन ए आलं करेक्ट. चलो क्यूब रूट स्क्वेअर रूट ऑफ 0.123464 इज इक्वल टू व्हॉट. एकदम सिंपल, असे क्वेश्चन येतात एकदम सिंपल एकदम. ठीक आहे, सो काय करता येईल, अगोदर आतमधल्या नंबरचा स्क्वेअर रूट काढून घेऊयात. आता स्क्वेअर रूट काढताना काही जण डायरेक्ट काढतील, काही जण अगोदर या डेसिमलला फ्रॅक्शन मध्ये आणतील आणि मग स्क्वेअर रूट काढतील. कारण चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे,
सो क्यूब रूट स्क्वेअर रूट ऑफ 0.000 सॉरी 4 टाइम्स 064. ठीक आहे. मी अगोदर याला फ्रॅक्शन मध्ये आणतो म्हणजे एकदम क्रिस्टल क्लिअर तुम्हाला दिसून जाईल, काहीच अडचण येणार नाही समजण्यासाठी, म्हणून मी याला अगोदर फ्रॅक्शन मध्ये आणतो. तर फ्रॅक्शन मध्ये आणण्यासाठी 1 2 3 4 5 6 6 डिजिट सोडून जर डेसिमल पॉईंट झाला तर 6 डिजिट सोडून शिफ्ट करायचे. सो डिनॉमिनेटर मध्ये 6 झिरोज येतील वनच्या समोर. 2 4 6 राईट, 6 झिरोज येतील. आता काढूयात आपण स्क्वेअर रूट आतमधला. हा फक्त मी काय केलं, या डेसिमल नंबरला फ्रॅक्शन मध्ये आणलं. तर डेसिमलला फ्रॅक्शन मध्ये आणण्यासाठी डेसिमल पॉईंट राईट साईडला 6 डिजिटनी शिफ्ट केला, तर डिनॉमिनेटर मध्ये 6 झिरो झाले वनच्या समोर. सो 64 चा स्क्वेअर रूट 8 बेटा, आणि या ठिकाणी 6 झिरोज होते तर स्क्वेअर रूट काढल्यानंतर 3 झिरोज. ठीक आहे. डिनॉमिनेटर मध्ये वनच्या समोर 6 झिरोज होते, स्क्वेअर रूट काढल्यास 6च्या हाफ 3 झिरोज राहतील. 64 चा स्क्वेअर रूट 8. आता परत काढूयात क्यूब रूट काढायचे. क्यूब रूट 8 चा क्यूब रूट 2, 10,000 चा क्यूब रूट 10. सो 2/10 दॅट इज 1/5. 1/5 ठीक आहे. दॅट इज 1/5 म्हणजे 0.2. 0.2. ठीक आहे. खूपच जास्त सिंपल बरं का, खूपच जास्त सिंपल. नेक्स्ट आणखीन एक वन मोर लास्ट क्वेश्चन अशा टाईपचा एक. स्क्वेअर रूट क्यूब रूट x into is equal to 0.2. Find the value of x. Find the value of x. चलो, अगोदर काय स्क्वेअर आहे, हे इक्वेशन आहे. ठीक आहे. स्क्वेअर रूट मध्ये हे रॅडिकल्सच्या फॉर्म मध्ये एक इक्वेशन आहे, आणि आपण एक्सची व्हॅल्यू काढायचे. त्या आतमधल्या एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी हा स्क्वेअर रूट क्यूब रूट आपल्याला काढावा लागेल. सो अगोदर स्क्वेअर रूट काढूयात, कारण की स्क्वेअर रूट सगळ्यात आउट साईडला आहे. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स मी डायरेक्ट याच्यामध्येच लिहून टाकतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, दोन्ही साईडचा स्क्वेअर केला. सो स्क्वेअर रूट तर निघून जाईल, राहील क्यूब रूट एक्स इंटू 0.123451. 5 टाइम्स 0 आहे, आणि 0.2 चा स्क्वेअर 0.04. हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. मुलगा गडबडीमध्ये, स्टुडंट गडबडीमध्ये 0.2 चा स्क्वेअर 0.4 करतो, बट 0.04 असतो, लक्षात ठेवा. 2 डिजिटनी शिफ्ट होतो. सो आता क्यूब रूट आहे, क्यूब रूट काढल्यानंतर एक्सची व्हॅल्यू काढता येईल. सो क्यूबिंग ऑन बोथ साइड्स, क्यूबिंग ऑन बोथ साइड्स. x into 0.123451, 0.04 चा क्यूब. So x into 0.123451 is equal to 0.04 चा क्यूब. So 4 चा क्यूब तर येतो 64. 4 चा क्यूब 64. आता 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट होता. क्यूब केल्यानंतर किती येणार, की क्यूब केल्यानंतर 6 टाइम्स येणार की 8 टाइम्स येणार, हे डिसाईड करा. क्यूब केल्यानंतर 6 टाइम्स की 8 टाइम्स. किती टाइम्स येणार, 0.04 चा क्यूब केल्यानंतर तर 6 टाइम्स येऊन जाईल. ठीक आहे. सो 1 2 2 3 इकडे गेला, 1 2 3 4. पहा बघा, 6 टाइम्स 0.04, 4 चा क्यूब 64. आता डेसिमल पॉईंट 6 डिजिट सोडून असेल. सो 1 2 3 4 5 6. सो हा येईल, हा मल्टिप्लायचा इकडे जाऊन डिवाइड मध्ये जाईल. 0.1234 0.123451. सो हा 6 डिजिटनी इकडे शिफ्ट करा, हा पण 6 डिजिटनी इकडे शिफ्ट करा, तर वरती येईल 64, खाली येईल 1, म्हणजेच आन्सर असेल 64. सो x ची व्हॅल्यू असेल 64. x इज इक्वल टू 64. एकदम सिंपल बघा, एकदम सिंपल. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने क्वेश्चन होतात स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूटचे. हे शाहू स्क्रीनिंग सारख्या, हे स्पेशली पीसीबी ग्रुपसाठी अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, की बेसिक मॅथ्स. पीसीबी ग्रुपमध्ये बेसिक मॅथ्सचे एक 10 क्वेश्चन्स असतात. तर त्यांना फक्त हे चेक करायचं असतं की तुम्हाला हे असे बेसिक बेसिक कॅल्क्युलेशन करता येतात का, म्हणून पीसीबी ग्रुपसाठी अशा प्रकारचे एक सिंपल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात पीसीबीला. बट पीसीएमच्या ग्रुपमध्ये जे पण स्टुडंट्स आहेत त्यांना असे क्वेश्चन्स बिलकुल येणार नाहीत. त्यांना हार्डच क्वेश्चन्स येणार, थोडे टिपिकलच क्वेश्चन येणार. डिफिकल्टी लेवल थोडीशी अवघड असणार आहे. ठीक आहे. तर जाऊयात आपण आता सर्ट्स कडे. ठीक आहे. आपण सर्ट्स अगोदर बनवणार आहोत, कारण की सर्ट्स हा थोडासा अवघड पॉईंट आहे, त्यामुळे आपण सर्ट्स पासून चालू करूयात आणि देन मग इंडायसेस एक्सपोनेंट्सच्या फॉर्म्युल्याकडे येऊयात. ठीक आहे. सो सर्ट्स कडे जाऊयात. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण लॉज लिहून घेऊयात. लॉज ऑफ सर्ट्स, लॉज ऑफ सर्ट्स.
लॉज ऑफ सर्ट्स. ठीक आहे, पटापटा लॉज लिहून घ्यायचे. काय काय लॉज आहेत बघा सर्ट्सचे, हे तुम्ही 9th क्लासमध्ये शिकलेला आहात. सर्ट स्टेट बोर्डच्या मुलांनी 9th क्लासमध्ये शिकलेलं आहे, तर काही मुलांनी 10th मध्ये शिकलेलं आहे, काही स्टुडंट्सनी 9th मध्ये शिकलेलं आहे. तर बट सर्ट सगळ्यांना झालेले आहेत, तर त्याचे लॉज एक वेळेस पटापटा आपल्याला रिवाइज करून घ्यायचे. n is equal to a to the power 1 by n into n is equal to e. ठीक आहे. सो इंडायसेस खूप इझी आहे, आपण बघणार आहोत, बट थोडं या पॉईंट नंतर बघणार आहोत. पहा या ठिकाणी हा काय रूल आहे, nth रूट ऑफ n पॉवर. सो पॉवरच्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं, हे आपल्याला रूल माहिती आहे. एक्सपोनेंट मध्ये रूल आहे, पॉवरच्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं. सो nth रूट आहे, nth रूट आहे, nth रूट असेल तर त्याला 1 बाय n असं लिहिलं जातं. पॉवर मध्ये n लाईन ॲज इट इज, पॉवरच्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन कॅन्सल होऊन a येतो. ठीक आहे. सो nth रूट ऑफ a इंटू nth रूट ऑफ b. ठीक आहे, nth रूट ऑफ b. जर दोघांचीही रॅडिकल, दोघांचाही पॉवर रूट सेम असेल तर आपण त्याला एकाच रूट मध्ये टाकून दोघांचा प्रोडक्ट करू शकतो. ठीक आहे, nth रूट ऑफ a इंटू बी, nth रूट ऑफ a इंटू बी. सिमिलरली जसं हे nth रूट रॅडिकलचे पॉवर डिग्री जर सेम असेल, डिग्री सेम असेल, तर डिग्री सेम असताना आतमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, तर दोघांची मल्टिप्लिकेशन करून जो रूट आहे तो ॲज इट इज, जो डिग्री आहे ती ॲज इट इज लिहितो. सिमिलरली फॉर द डिव्हिजन, डिव्हिजन मध्ये पण अशाच पद्धतीने nth रूट ऑफ a अपॉन nth रूट ऑफ b असेल, तर मी या ठिकाणी डिव्हिजन मध्ये सुद्धा दोघांचीही डिग्री सेम आहे, दोन्ही सर्टची डिग्री सेम आहे, तर मी nth रूट ऑफ a अपॉन b असं डायरेक्टली लिहू शकतो, nth रूट ऑफ a अपॉन b. बट हे मल्टिप्लिकेशन आणि सॉरी, हे ऍडिशन आणि डिव्हिजन मध्ये पॉसिबल नाहीये बघा, असं कधीच होत नाही. nth रूट ऑफ a मायनस nth रूट ऑफ b इज इक्वल टू nth रूट ऑफ a मायनस b. दिस इज रॉंग. ठीक आहे, हे असे इक्वल होणार नाही, हे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी हे रॉंग आहे. ठीक आहे, हे त्या ठिकाणी हा लॉ सॅटिस्फाय होत नाही, हा लॉ फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी सॅटिस्फाय करतो. ठीक आहे. फोर्थ वन, फोर्थ वन, nth root of a to the power m is equal to nth root of a. आता हा पॉवर टोटल nth रूटचा पॉवर m आहे, तर या बाहेरच्या पॉवरला मी आतमध्ये a टू द पॉवर m असं पण लिहू शकतो, असं सुद्धा मी लिहू शकतो. लक्षात असू द्या, इज इक्वल टू a टू द पॉवर m बाय n. म्हणजेच मला हे सांगायचे, हा टोटलचा पॉवर m होता. ठीक आहे, टोटलचा पॉवर m होता, म्हणजेच टोटलचा पॉवर n होता, तर nth रूट आहे, तर nth रूट जाणार आहे डिनॉमिनेटर मध्ये. बघा डिनॉमिनेटर मध्ये गेला, कारण की 1 बाय n असं लिहितो आपण, याला काय लिहितो, nth रूट, जी डिग्री आहे ती डिनॉमिनेटर मध्ये जाते आणि जो पॉवर आहे तो न्यूमरेटर मध्ये जातो. ठीक आहे. सो मग या ठिकाणी हा पॉवर बाहेर लिहिला आणि मध्ये लिहिला काहीच बदल होत नाही, कारण की रूलच आहे. बघा याला आपण असं पण लिहू शकतो, a टू द पॉवर m टू द पॉवर 1 बाय n, किंवा याला आपण असं पण लिहू शकतो अगोदर a टू द पॉवर 1 बाय n टू द पॉवर m. ठीक आहे, 1 बाय n पॉवर आतमध्ये घ्या किंवा बाहेर घ्या, कारण की या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मात्र किती येणार आहे, m बाय nच येणार आहे. m इंटू 1 बाय n करा किंवा 1 बाय n इंटू m करा, m बाय nच येणार आहे. मग पॉवर m आतमध्ये ठेवा किंवा पॉवर m बाहेर ठेवा, पॉवर m बाहेर ठेवा किंवा पॉवर m आतमध्ये ठेवा, मल्टिप्लिकेशन केल्यास m बाय nच येणार आहे. ठीक आहे. सो दॅट्स वाय या ठिकाणी काही प्रॉब्लेम असणार नाही. फिफ्थ रूल, mth रूट nth रूट ऑफ a, mth रूट nth रूट ऑफ a. ठीक आहे, सेपरेट सेपरेट घेतला. सो या ठिकाणी आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून डायरेक्टली असं पण लिहू शकतो, mnth रूट m इंटू nth रूट ऑफ a, एकदाच m इंटू nth रूट ऑफ a. सो आणि याला मी चेंज पण करू शकतो, हा आतमधला बाहेर, बाहेर मधला आत, म्हणजे आतमध्ये होता nth रूट, बाहेर होता mth रूट, मी आता बाहेर nth रूट घेऊ शकतो आणि आतमध्ये mth रूट घेऊ शकतो. ठीक आहे, ओके. दुसरं एक बघा, ऍडजस्टमेंट बद्दल बघूयात. बघा nth रूट ऑफ a, nth रूट ऑफ a आहे समजा, तर nth रूट ऑफ a आहे. ठीक आहे, तर n आपल्याला माहिती आहे, सर्टची डेफिनेशनच काय, सर्ट कशाला म्हणतात, की हा n हा पॉझिटिव्ह इंटिजर असेल आणि हे a हा पॉझिटिव्ह, n हा पॉझिटिव्ह इंटिजर असेल, हा कधी फ्रॅक्शन मध्ये असणार नाही, ही डिग्री म्हणतात, याला सर्टची डिग्री म्हणतात. आणि आतमधला a जो आहे तो कसाही असू शकतो, तो
फ्रॅक्शन मध्ये तो रॅशनल नंबर असू शकतो आतमधला नंबर. ठीक आहे. सो हे सर्डची डेफिनेशन आहे. बट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये की एन जो आहे तो पॉझिटिव्ह इंटिजर असेल, तो नॅचरल नंबर असेल. ठीक आहे. 1 पासून 2 पासून पुढे असेल, हा 2 पासून पुढे असेल. ठीक आहे. तर त्यावेळेस त्याला सर्ड म्हणतात. तर याचा मी चेंज ऑफ ऑर्डर ऑफ स्टेटस या ठिकाणी हे खूप इम्पॉर्टंट आहे. एन इंटू पी केला मी या ठिकाणी. त्या बाहेरच्या डिग्रीला पी ने मल्टिप्लाय केलं तर आतमध्ये पण ए टू द पॉवर पी घेतला, आतमध्ये पण ए टू द पॉवर पी घेतला. म्हणजे बाहेर बाहेर जेवढ्या डिग्रीला, बाहेर सर्डच्या डिग्रीला जेवढ्या नंबरने तुम्ही मल्टिप्लाय केला तेवढाच आतमध्ये जर पॉवर मध्ये आणलात तर हे पी पी कॅन्सल होऊन परत एन एथ रूट ऑफ एच येणार आहे. बट ही एक ऍडजस्टमेंटचं आहे, ही एक ऍडजस्टमेंट आहे. या ऍडजस्टमेंट वरून पण आपल्याला भरपूर काही क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे. किंवा यालाच आपण असं पण लिहू शकतो nth रूट ऑफ ए. ठीक आहे. nth रूट ऑफ ए टू द पॉवर यम आहे समजा, आतमध्ये पण काहीतरी पॉवर आहे. ठीक आहे. तर मी बाहेर ज्या नंबरनी मल्टिप्लाय केला, डिग्रीला ज्या नंबरनी मल्टिप्लाय केला, डिग्री एन होती, एन इंटू पी केला, तर आतमध्ये यम इंटू पी करणार. ठीक आहे. ए टू द पॉवर यम टू द पॉवर पी म्हणजे यम इंटू पी, दॅट इज ए टू द पॉवर एम पी होणार. ठीक आहे. एम पी. तर हे असे ऍडजस्टमेंट आहेत. इथं जशी ऍडजस्टमेंट केली तशीच इथं केलेली आहे. तर हे लॉज लक्षात असू द्या. एवढ्या लॉज वरती आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत पटापटा. ठीक आहे. ओके. सो आता लक्षात घ्या, मी ऍडिशन आणि सबट्रॅक्शन तर घेणार नाही. सर्ड्सची ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ सर्ड्स, सबट्रॅक्शन ऑफ सर्ड्स, सर्ड्सची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हा जो पॉइंट आहे की सर्ड्सला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं आणि ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करायचं. जोपर्यंत सर्डचे हे आतमधला नंबर सेम होत नाही तोपर्यंत √5 प्लस 3√5 यांचीच ऍडिशन होणार. याला म्हणतात लाईक सर्ड्स, यांचीच ऍडिशन होणार. √5 प्लस √7 आला तर याला √12 असं लिहिता येत नाही. लक्षात असू द्या. डिग्री सेम असून उपयोग नाहीये. आतमधला नंबर जर सेम असेल तर त्यांच्या कोइफिशियंटची ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. आतमध्ये इथं 5 आहे, डिग्री पण सेम आहे, देन मी याला 4√5 लिहू शकतो कारण की इथं 3 आहे, इथं काहीच नाही म्हणजे कोइफिशियंट 1 आहे. 3 + 1 4√5. तर याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं आणि देन ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं. अशा टाईपचे हे क्वेश्चन जे आहेत ते मी घेणार नाहीये, क्लिअरली सांगतोय. हे एकदम सिम्पल क्वेश्चन्स आहेत. आपण जाणार आहोत आता डायरेक्टली हे रूल्स पाहिल्यानंतर. हे रूल्स लक्षात ठेवायचे. या रूल्सचा भरपूर ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला हेल्प होणार आहे. मी त्या त्या ठिकाणी सांगत जाईन, बट हे लिहून तुमच्याकडे असले पाहिजेत म्हणून मी लिहून दिलेले. ठीक आहे. आता याच्या पुढे नेक्स्ट जो आहे तो आता रॅशनलायझेशन फॅक्टर. ठीक आहे. रॅशनलायझेशन करून आन्सर काढणे. ठीक आहे. सर्ड्स मध्ये सर्ड्स आला म्हटलं की रॅशनलायझेशन आलंच. ठीक आहे. सो रॅशनलायझेशनच्या अगोदर आपण क्लासिफिकेशन बघूयात किंवा कंपॅरिझन बघूयात. कंपॅरिझन ऑफ सर्ड्स, कंपॅरिझन ऑफ सर्ड्स. ठीक आहे. सर्ड्सचं कंपॅरिझन. अरेंज, अरेंज √3, स्क्वेअर रूट ऑफ 2, क्यूब रूट ऑफ 3, फोर्थ रूट ऑफ 5 इन असेंडिंग ऑर्डर, इन असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे. सर्वात ग्रेटेस्ट कोणता आहे, सर्वात स्मॉलेस्ट कोणता आहे, असे क्वेश्चन विचारले जातात सर्ड्स मध्ये. ठीक आहे. जनरली की सर्वात ग्रेटेस्ट कोणता आहे, सर्वात स्मॉलेस्ट कोणता आहे, अशा पद्धतीने हे क्वेश्चन विचारले जातात. सो क्विकली पाहून घेऊयात आपण. तर काय करायचं, अशा टाईपचे सर्वात ग्रेटेस्ट, सर्वात स्मॉलेस्ट जर सर्ड कोणता आहे किंवा कोणता नंबर आहे, इरॅशनल नंबर कोणता आहे, बाहेर सर्व इरॅशनल नंबर्स आहेत. सर्वात स्मॉलेस्ट किंवा सर्वात ग्रेटेस्ट जर विचारला असेल तर तुम्हाला या ठिकाणी यांची जी डिग्री आहे त्यांचा एलसीएम काढून घ्यायचा आहे. सो एलसीएम ऑफ या ठिकाणी काहीच नाही म्हणजे हा स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट आहे म्हणजे काहीच नाही म्हणजे या ठिकाणी 2 आहे बघा. हा स्क्वेअर रूट आहे. इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे असं म्हणायचं नाही. इथं काहीच नाही म्हणजे हा स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट आहे म्हणजे 2 आहे. इथं क्यूब रूट म्हणजे 3 आहे. इथं फोर्थ रूट म्हणजे 4 आहे. सो 4, 3, 2 यांचा एलसीएम किती येतो बेटा चेक करा. तर याचा एलसीएम येतो 12. याचा एलसीएम येतो 12. सो एलसीएम आला 12. सो एलसीएम जर 12 आला तर आता जेवढा पण एलसीएम येईल तेवढा एलसीएम हा यांच्या कुठं आणायचे, डिग्री मध्ये आणायचे आपल्याला न चेंज करता. जसं मी आता लास्टचे 2 लॉज लिहून दिले ना, 5th आणि 6th लॉज, त्याचाच यूज मी इथं करणार आहे बघा. स्क्वेअर रूट ऑफ 2. ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ 2 म्हणजेच काय, या ठिकाणी याला मी असं लिहू शकतो स्क्वेअर रूट ऑफ 2. बट इथं मला डिग्री 2 आहे, इथं काहीच दिलेलं नाही म्हणजे डिग्री 2 आहे. त्या डिग्री 2 च्या ठिकाणी मला एलसीएम 12 आलेला आहे. एलसीएम 12 आलाय म्हणून मला इथं डिग्री मध्ये 12 आणायचंय. सो 12 आणण्यासाठी 2 ला 6 ने मल्टिप्लाय करावं लागतं. 12 ला 2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागतं, 6 ने. वाटलं तर मी एक स्टेप जास्त लिहीन. ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ 2. ठीक आहे. आता बघूयात.
तर 2 ला, ठीक आहे, या 2 ला 2 ची डिग्री या या ठिकाणी या सर्डची डिग्री 2 आहे, बट मला एलसीएम 12 आलाय. मला या सगळ्यांची डिग्री सेम केल्यानंतर कंपॅरिझन करता येतं. म्हणजेच काय, स्क्वेअर रूट ऑफ 2, ठीक आहे, स्क्वेअर रूट ऑफ 5, स्क्वेअर रूट ऑफ 7. सर्वात ग्रेटेस्ट कोणता आहे म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणणार, या सर्वांची डिग्री जर सेम असेल तर आतमधला जो नंबर ग्रेटर तो सर्वात ग्रेटर नंबर, त्याच्या आतमधला सर्वात जो ग्रेटर नंबर आहे तो कम्प्लीट जो सर्ड आहे तो ग्रेटेस्ट होऊन जाईल. ठीक आहे, सर्वात स्मॉलेस्ट जो, जर डिग्री सेम असताना, हे कंपॅरिझन केव्हा पॉसिबल आहे, या सर्डची डिग्री सेम असताना. जर डिग्री सेम असेल तर डिग्री सेम असताना आतमधला जो नंबर ग्रेटर तो पूर्णच्या पूर्ण सर्ड ग्रेटेस्ट होऊन जाईल. ठीक आहे, सो मग अगोदर मला काय करावं लागेल, ह्या आतमधल्या नंबरचं कंपॅरिझन करण्यासाठी अगोदर मला यांची डिग्री सेम करावं लागेल, आणि डिग्री सेम करण्यासाठी जी एलसीएम येते ती डिग्री आणायची आपल्याला. सो एलसीएम 12 आलाय तर डिग्री 12 बनण्यासाठी या ठिकाणी ऑलरेडी 2 आहे, तर 2 ला 6 ने मल्टिप्लाय, 2 ला जर 6 ने मल्टिप्लाय केला तर 12 होतो. मग इथं 6 ने मल्टिप्लाय केला तर इथं पण 6 पॉवर येणार. ठीक आहे, बॅलन्स करण्यासाठी जो मी आत्ता लॉ सांगितला. ठीक आहे, सो 12th रूट ऑफ 2 टू द पॉवर 6 किती होतो बेटा, 64, राईट. 2 टू द पॉवर 6 किती होतो, 64. चलो नेक्स्ट वन, क्यूब रूट ऑफ 3, क्यूब रूट ऑफ 3. ठीक आहे, सो क्यूब रूट ऑफ 3. सो ऑलरेडी 3a पॉवर मध्ये मला आणायचे, पॉवर रूट मध्ये ह्या डिग्री मला 12 आणायचे. सो डिग्री 12 आणण्यासाठी 3 ला 4 ने मल्टिप्लाय, 4 ने मल्टिप्लाय केलं तर आतमध्ये पॉवर मध्ये 4 येणार. सो डिग्री आली 12, 3 टू द पॉवर 4 दॅट इज 81. ठीक आहे, then नेक्स्ट वन सिमिलरली 4th रूट ऑफ 5. सो 4 इंटू 3, 4 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 ने. 4 ला 3 ने मल्टिप्लाय केलंय तर आतमधल्या नंबरचा पण पॉवर मध्ये येणार 3. सो 12th रूट ऑफ 5 चा क्यूब दॅट इज 125. सो बघा आता मग सगळ्यांची डिग्री सेम झाली. डिग्री किती आली इम्पॉर्टंट नाहीये, बट प्रत्येकाची डिग्री सेम आली दॅट इज इम्पॉर्टंट. 12 डिग्री 12 डिग्री 12. सो सगळ्यांची डिग्री सेम आली म्हणजेच या ठिकाणी आपण क्लिअरली म्हणू शकतो, या ठिकाणी क्लिअरली 12th रूट ऑफ 64, 81, 125 म्हणजेच 125 सर्वात ग्रेटेस्ट आहे. देन 81, देन 12th रूट ऑफ 64. सो 12th रूट ऑफ 125, आतमधला सर्वात मोठा नंबर 125 आहे, म्हणून सर्वात मोठा जो आहे तो कोणता सर्ड होईल, 12th रूट ऑफ 125 सर्वात मोठा होईल. हा सर्वात मोठा म्हणजेच 4th रूट ऑफ 5, सॉरी सर्वात स्मॉलेस्ट घ्यायचे ना आपल्याला, आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे. तो सर्वात स्मॉलेस्ट अगोदर लिहावा लागेल. सर्वात स्मॉलेस्ट आहे 64, देन त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट 81, आणि सर्वात ग्रेटेस्ट त्यापेक्षा थोडासा ग्रेटेस्ट, सर्वात स्मॉलेस्ट 64, त्यापेक्षा ग्रेटेस्ट 81, त्यापेक्षा ग्रेटेस्ट. सो सर्वात स्मॉलेस्ट आहे बघा आतमधला नंबर 64, हा बाकीच्या दोन नंबर पेक्षा स्मॉलेस्ट आहे, म्हणून हा कम्प्लीट सर्ड स्मॉलेस्ट होऊन जाईल. हा स्मॉलेस्ट आहे म्हणजे सर्वात स्मॉलेस्ट होऊन जाईल. स्क्वेअर रूट ऑफ 2, क्यूब रूट ऑफ 3, 4th रूट ऑफ 5. हे झालं असेंडिंग ऑर्डर. हे झालं असेंडिंग ऑर्डर. तर अशा पद्धतीने नेहमी तुम्हाला काय करायचे, डिग्री सेम करायचे. मोनोमियल, हे प्रत्येक मोनोमियल एक एकच सर्ड आहे, मोनोमियल सर्ड, मोनोसर्ड. ठीक आहे, सो एक सर्ड जर असेल तर त्याला असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आणण्यासाठी जस्ट एलसीएम काढून पॉवर डिग्री सेम करा. डिग्री सेम झाली की त्याच्या आतमध्ये येणारा नंबर जो सर्वात ग्रेटेस्ट असेल तो सर्ड सर्वात ग्रेटेस्ट असेल. डिग्री सेम असताना कंपॅरिझन करता येतं, ही गोष्ट लक्षात असू द्या. चला नेक्स्ट पॉइंट आहे रॅशनलायझेशन ऑफ सर्ड. रॅशनलायझेशन ऑफ सर्ड्स. ठीक आहे, सो सर्ड्सचं रॅशनलायझेशन बेटा, सर्ड्सचं रॅशनलायझेशन. सो आता रॅशनलायझेशन ही प्रोसिजर तर सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे, एखादा इरेशनल नंबर दिसला की त्या इरेशनल नंबरची व्हॅल्यू चेंज न करता आपण त्याला काय करतो, त्याला एक रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, एक रॅशनल नंबर मध्ये त्याला आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल रूट 2 आहे, रूट 2. तर रूट 2 हा एक इरेशनल नंबर आहे. याला जर रॅशनल नंबर मध्ये आणायचं असेल तर या रूट 2 ला कशाने तरी मल्टिप्लाय करावं लागतं, देन हा रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट करता येईल. मल्टिप्लाय करून आणतो. तर या रूट 2 ला ज्या नंबरनी मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, रूट 2 ला ज्या नंबरनी मल्टिप्लाय केलं आणि मल्टिप्लाय केल्यानंतर मग कुठलाही एनी रॅशनल नंबर, कुठलाही रॅशनल नंबर जर येत असेल,
कुठलाही रॅशनल नंबर जर येत असेल तर तर हे दोन्हीही नंबर ज्या नंबरनी मल्टिप्लाय केले रूट टू ला तो नंबर किंवा हे दोन्ही नंबर एकमेकांचे रॅशनलायझेशन फॅक्टर होणार. रॅशनलायझेशन काय होणार? फॅक्टर होणार. रॅशनलायझेशन फॅक्टर. ठीक आहे, क्लिअर आहे? So x into y is equal to some anyhow number, any rational number. ठीक आहे, any rational number. x आणि y यांचा प्रोडक्ट जर रॅशनल नंबर येत असेल तर x चा रॅशनलायझेशन फॅक्टर y होऊन जाईल आणि y चा रॅशनलायझेशन फॅक्टर x होऊन जाईल. मला हे सांगायचे. ठीक आहे, रूट टू ला ज्या नंबरनी मल्टिप्लाय केल्यानंतर रॅशनल नंबर येतो तो नंबर हा एकमेकांचे हे रूट टू आणि तो मल्टिप्लाय केलेला नंबर हे दोन्ही नंबर एकमेकांचे रॅशनलायझेशन फॅक्टर होणार. आता दुसरी गोष्ट, रॅशनलायझेशन फॅक्टर इज नॉट अन युनिक. रॅशनलायझेशन फॅक्टर हा एकच असतो, एका नंबरचा करस्पॉन्डिंग एकच रॅशनलायझेशन फॅक्टर असतो असं गरजेचं नाहीये. कारण की एका नंबरच्या करस्पॉन्डिंग आपल्याला भरपूर रॅशनलायझेशन फॅक्टर काढता येतात, इन्फायनाइटली मेनी. ठीक आहे, तर एका नंबरच्या करस्पॉन्डिंग इन्फायनाइटली मेनी रॅशनलायझेशन फॅक्टर असतात, एकच रॅशनलायझेशन फॅक्टर असतो असं नाहीये. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, रूट टू ला रूट टू नी मल्टिप्लाय केलं की रॅशनल नंबर 2 येतो. सो रूट टू चा रॅशनलायझेशन फॅक्टर रूट टू. रूट टू ला जर तुम्ही रूट 8 नी मल्टिप्लाय केलं तर रूट 8 हा सुद्धा रूट टू चा रॅशनलायझेशन फॅक्टर आहे. कारण की रूट 8 इंटू रूट टू गेला की रूट 16 होतो आणि रूट 16 म्हणजे 4 येतो रॅशनल नंबर. कारण की या दोघांचा प्रोडक्ट रॅशनल नंबर येऊ लागलाय 4, म्हणून हे रूट टू चा रॅशनलायझेशन फॅक्टर रूट 8 पण आहे, रूट टू चा रॅशनलायझेशन फॅक्टर रूट 2 पण आहे. असे मी भरपूर रॅशनलायझेशन फॅक्टर काढू शकतो. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या, रॅशनलायझेशन फॅक्टर एकापेक्षा जास्त असतात. ठीक आहे. तर आता मी एक डायरेक्ट लिहून टाकतो एक तुम्हाला हिंट. ठीक आहे, सो मी रॅशनलायझेशन फॅक्टरचे परत डेफिनेशन वगैरे काही लिहून देत नाही, जस्ट सांगून टाकलोय. मोनोमियल सर्ट्स, मोनोमियल सर्ट्स and their and their rationalization factor and their rationalization factor. ठीक है. Number 1, general form general form of a monomial surds. General form of a monomial surds is nth root of a. असा टाइप मध्ये मोनोमियल सर्ट म्हणजे एकच टर्म असते त्या सर्ट मध्ये, and its RF is rationalization factor is a to the power 1 minus 1 by n. Rationalization factor is 1 e to the power 1 minus 1 by n. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कुठलाही तुम्ही घ्या, आतमध्ये एक नंबर घ्या, बाहेर एक त्याची डिग्री घ्या, काय आहे ती n म्हणजेच, आणि तिथून तुम्ही आन्सर काढू शकता. फॉर एक्झाम्पल फिफ्थ क्यूब रूट ऑफ 5, क्यूब रूट ऑफ 5 याचा रॅशनलायझेशन फॅक्टर काढायचे. एक मोनोमियल सर्ट याचा रॅशनलायझेशन फॅक्टर काढायचे. तर याचा रॅशनलायझेशन फॅक्टर काढण्यासाठी डायरेक्ट काय हा फॉर्म्युला दिलाय मी डायरेक्टली, की हा बेसचा जो आतमधला जो नंबर आहे 5 तो ऍज इट इज, आणि जो 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 डिग्री आहे त्या डिग्रीला 1 मधून सबट्रॅक्ट करा. आता डिग्री किती आहे? 3 म्हणजे क्यूब रूट आहे, क्यूब रूट म्हणजेच 1/3. जी पण डिग्री आहे 1/3 त्याला 1 मधून सबट्रॅक्ट करा, दॅट इज 5 टू द पॉवर 2/3. हा 5 टू द पॉवर 2/3 जो आहे ना तो याचा काय असणार, रॅशनलायझेशन फॅक्टर असणार डेफिनेटली. बघा, रॅशनलायझेशन फॅक्टर असणार डेफिनेटली. खाली काय जो डिनॉमिनेटर मध्ये तो रूट, जो न्यूमरेटर मध्ये तो पॉवर मध्ये जाणार. बघा, डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे, न्यूमरेटर मध्ये 2 आहे, मधला 2, वरचा जो न्यूमरेटरचा 2 आहे तो पॉवर मध्ये जाणार आणि डिनॉमिनेटरचा जो आहे तो डिग्री होणार. सो दोघांची डिग्री सेम आहे, क्यूब रूट. सो ऍज इट इज डिग्री सेम असताना आपल्याकडे रूल आहे जो मी आताच लिहून दिला, सर्डचा रूल, की आतमधल्या नंबरचं मल्टिप्लिकेशन 5 × 5 स्क्वेअर. मग बाहेरचा क्यूब रूट, आतमध्ये पण पॉवर 3 आणि क्यूब रूट कॅन्सल. काय आला मल्टिप्लिकेशन? काय आला मल्टिप्लिकेशन आलं? काय आलं मल्टिप्लिकेशन? तर मल्टिप्लिकेशन आपलं 5, मल्टिप्लिकेशन आलं रॅशनल नंबर. सो मल्टिप्लिकेशन रॅशनल नंबर आला म्हणजेच हे दोन्हीही नंबर एकमेकांचे रॅशनलायझेशन फॅक्टर आहेत. दोन्ही नंबर काय आहेत? एकमेकांचे रॅशनलायझेशन फॅक्टर आहेत. ठीक आहे, चला, बायनॉमियल सर्ड्स अँड देअर रॅशनलायझेशन फॅक्टर. बायनॉमियल सर्ड्स and their RF and their rationalization factor RF. Okay. चलो
सो फॉर एक्झाम्पल बायनॉमियल सर्ड्स कशा टाईपचे असतात तर ए रूट ए प्लस रूट बी, ठीक आहे, किंवा ए प्लस रूट बी अशा टाईपमध्ये, ए प्लस रूट बी, ए मायनस रूट बी, ए मायनस रूट बी अशा टाईपमध्ये, ए मायनस रूट बी, रूट ए मायनस रूट बी ईटीसी अशा टाईपमध्ये बायनॉमियल सर्ड म्हणजे दोन टर्म्स येणार. सर्डच्या किती टर्म्स येणार? दोन टर्म्स आणि दोन टर्म्स जॉईन केलेल्या असणार प्लस किंवा मायनस साईनने, याला म्हणतात बायनॉमियल सर्ड. ठीक आहे. तर याच्यामध्ये असतात कॉन्जुगेट, कॉन्जुगेट सर्ड्स. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात असू द्या. कॉन्जुगेट सर्ड्स कशाला म्हणतात? द बायनॉमियल सर्ड्स विच आर डिफर ओनली इन, असे बायनॉमियल सर्ड्स, असे दोन बायनॉमियल सर्ड्स, त्या दोन्ही बायनॉमियल सर्ड्स मध्ये ज्यांच्यामध्ये फक्त कशाचा फरक असतो? फक्त साईनचा फरक असतो. म्हणजे एकामध्ये प्लस असेल तर दुसऱ्या सर्ड मध्ये फक्त मायनस असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल रूट ए प्लस रूट बी असेल तर याचा कॉन्जुगेट सर्ड जो असतो तो रूट ए मायनस रूट बी असतो. फक्त साईन मध्ये फरक, विच हॅव ओनली साईन, त्याला म्हणतात कॉन्जुगेट सर्ड. आणि नेहमी हे जे कॉन्जुगेट सर्ड असतात ते नेहमी एकमेकांचे रॅशनलायझेशन फॅक्टर असतात. ए मायनस रूट बी याचा कॉन्जुगेट सर्ड कोण येतो? ए प्लस रूट बी, फक्त साईन बदलणार. आणि हे जे एकमेकांचे जे कॉन्जुगेट सर्ड आहेत ना ते नेहमी एकमेकांचे रॅशनलायझेशन फॅक्टर असतात. का? कारण की ए मायनस बी, ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॉन्जुगेट सर्ड. ठीक आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ते काय बनणार? एक रॅशनल नंबर बनणार त्या ठिकाणी. ठीक आहे. द बायनॉमियल सर्ड विच डिफर ओनली इन साइन बिटवीन द टर्म्स, the binomial term, the binomial surd which differs only in sign. ठीक आहे. असे बायनॉमियल सर त्याच्यामध्ये हे दोन्हीही टर्म्स फक्त साईनचा डिफरन्स असतो. कशाचा डिफरन्स असतो? साईनचा डिफरन्स असतो. आणि देन नोट पॉइंट याच्या खाली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की कॉन्जुगेट सर्ड हे नेहमी एकमेकांचे रॅशनलायझेशन फॅक्टर होतात. कारण की त्यांच्यामध्ये साईनचा डिफरन्स एक प्लस असेल तर एक मायनस. मग ए प्लस बी, ए मायनस बी दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, ए प्लस बी, ए मायनस बी हा फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला वापरला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग हा जो रूटची टर्म आहे ती निघून, आणि मग इथला रूट निघून गेला, इकडं स्क्वेअर आला. मग रॅशनल नंबर मायनस रॅशनल नंबर दॅट इज रॅशनल नंबर. मग त्या दोघांचं प्रोडक्ट केला की तो रॅशनल येतो. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की नेहमी रॅशनल नंबर येतो. कारण की नेहमी या ठिकाणी फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला आपण यूज करणार, ए मायनस बी, ए प्लस बी. आणि मग इथून ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वापरला की तो स्क्वेअर आणि तो आतमध्ये असलेला स्क्वेअर रूट हा जनरली भरपूर वेळेस निघून जातो. आणि तो निघून गेल्यामुळे त्या ठिकाणी नेहमी हा हे जे कॉन्जुगेट सर्ड असतात ते नेहमी एकमेकांचे रॅशनलायझेशन फॅक्टर होतात. म्हणून नोट मध्ये तो पॉईंट लिहून टाकूयात आपण. इन बायनॉमियल सर्ड द कॉन्जुगेट सर्ड्स आर रॅशनलायझेशन फॅक्टर्स आर each other. Conjugate surds are rationalization factor of each other. ठीक आहे. कॉन्जुगेट सर्ड हे नेहमी एकमेकांचे रॅशनलायझेशन फॅक्टर असतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पाहिजे असेल तर या ठिकाणी आहे, आत्ताच काढून दिलं. परत याचा हा दोन एक्झाम्पल. ठीक आहे. कॉन्जुगेट सर्ड्स आणि कॉन्जुगेट सर्ड, बायनॉमियल सर्ड हे आणि कॉन्जुगेट सर्ड हे, बायनॉमियल सर्डचे एक्झाम्पल हे आहेत. ठीक आहे. सो रॅशनलायझेशन तर माहितीच असेल तुम्हाला. आता जाईन मी थ्री टर्म्स कडे. ट्रायनोमियल सर्ड्स, ट्रायनोमियल सर्ड्स. ठीक आहे. ट्रायनोमियल सर्ड्स थ्री टर्म्सचा या ठिकाणी ट्रायनोमियल सर्डचं रॅशनलायझेशन कसं करणार बघा. ट्रायनोमियल सर्ड्स ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ट्रायनोमियल सर्ड्स काय असतील? थ्री टर्म्स असतील. सर्ड्सच्या किती टर्म्स असतील? थ्री टर्म्स. आणि त्या थ्री पैकी ऍटलिस्ट टू टर्म्स आर सर्ड्स. ऍटलिस्ट टू टर्म्स आर सर्ड्स. ऍटलिस्ट टू टर्म्स इथे लिहूनच टाकेन ट्रायनोमियल मध्ये. ऍटलिस्ट टू ऑफ विच आर मोनोमियल सर्ड्स. टू टर्म्स आर मोनोमियल सर्ड्स. असं का म्हणतोय मी बघा बरं. तर या ठिकाणी मी एक्झाम्पल मध्ये असं लिहिलं 2+3+√7. हा थोडीच ट्रायनोमियल सर्ट झाला. हा ट्रायनोमियल सर्ट झाला का नाही? 2+3 5+√7.
हा तर होणार बायनॉमियल सर्ड 2 + 3 5 √7 हा तर बायनॉमियल सर्ड होणार. मग ट्रायनॉमियल सर्ड होण्यासाठी ऍटलिस्ट 2 मोनोमियल सर्ड्स असायला पाहिजेत 7 + √3 + √5 दॅट इज द ट्रायनॉमियल सर्ड. दॅट इज द ट्रायनॉमियल सर्ड. म्हणून ट्रायनॉमियल सर्ड कशाला म्हणणार ऍटलिस्ट टू ऑफ देम टर्म्स आर मोनोमियल सर्ड. कमीत कमी दोन तरी जे टर्म्स आहेत त्या मोनोमियल सर्ड असल्या पाहिजे. जास्तीत जास्त तिन्हीच्या तिन्ही जरी मोनोमियल सर्ड असतील तर चालून जाईल. ठीक आहे. तर मग याला रॅशनलायझेशन करण्यासाठी काय करणार बघा. फॉर एक्झाम्पल रॅशनलाइज याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. रॅशनलाइज 1/√6 + √3 + √5 याचं रॅशनलायझेशन कसं करणार. याला रॅशनलायझेशन कशा पद्धतीने करून सोडवता येईल बघा बरं. √6 + √3 + √5 तर मी काय करणार अशा टाईपचे जर सर्ड्स आले तर मी काय करणार बघा. 1/a + √b + √c याचं रॅशनलायझेशन करायचं तर मी काय करेन बघा. या फर्स्ट टर्मला या पहिल्या दोन टर्म्सला एक टर्म असं कन्सिडर करेन. म्हणजेच मी ट्रायनॉमियल 3 टर्म्स दिसत आहेत बट मी त्या 3 पैकी पहिल्या 2 टर्म्सला ऍज अ वन टर्म कन्सिडर करणार. याला ब्रॅकेट करणार म्हणजे ही टोटल 2 टर्म्स आहेत बट याला ब्रॅकेट केल्यामुळे ही स्वतःमध्येच एक टर्म आहे असं कन्सिडर होऊन जाईल. तर ही एक टर्म आणि ही एक टर्म असे मी या ट्रायनॉमियल सर्ड्सला पहिल्या 2 टर्म्सला ब्रॅकेट करून या ट्रायनॉमियल सर्ड्सला मी बायनॉमियल सर्ड्स असं कन्सिडर करून मी फक्त याचं रॅशनलायझेशन करणार. सेम टू सेम आता बायनॉमियल रॅशनलायझेशन करणार. बघा कसं रॅशनलायझेशन करता येईल याचं. a + √b + √c राईट. मग मी काय करणार हे याचं रॅशनलायझेशन करताना फक्त हे आतमधलं एवढं साईन चेंज करणार. कशा पद्धतीने बघा. याला मी इथं लिहितो 1/a + √b + √c याच्या रॅशनलायझेशन मध्ये a + √b -√c खाली पण a + √b -√c हे झालं पहा. अशा पद्धतीने मी याचं रॅशनलायझेशन करणार. आता मग याचं रॅशनलायझेशन करताना आता पुढे काय करणार. या दोघांचं डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करताना मला डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचं ना कारण की डिनॉमिनेटर मध्ये इरॅशनल नंबर आहे. सो मग हा पहिला ब्रॅकेट हा दुसरा ब्रॅकेट यांचं मल्टिप्लिकेशन ए या टोटल ब्रॅकेटला ए कन्सिडर करणार या ब्रॅकेटला बी कन्सिडर करणार. याला ए याला बी. सो a + b a - b सो a² - b². सो न्यूमरेटर मध्ये येऊन जाईल a + √b -√c अपॉन a + √b -√c अपॉन a + √b होल ब्रॅकेट स्क्वेअर a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर कारण की a² म्हटलंय तर ही कंप्लीट टर्म हा कंप्लीट ब्रॅकेट म्हणजे a आहे. सो a² - b². सो दॅट इज √c². ठीक आहे. मग वरती a + √b -√c खाली याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरणार a + 2a√b + b √b² b आणि -c. ठीक आहे -c. परत या ठिकाणी ही टर्म इरॅशनल टर्म आली तर ए बी सी यांना सॉल्व्ह करून एक नंबर भेटेल हा एक. मग आता इथं 3 टर्म्स होत्या ना. ट्रायनोमियल सर्ड होता या ठिकाणी ट्रायनोमियल सर्ड. बट आता इथं एक वेळेस रॅशनलायझेशन केला की आता इथं बायनोमियल सर्ड बनला. आता बायनोमियल सर्डचं आणखीन एक वेळेस रॅशनलायझेशन करायचं आणि परत पुढे सॉल्व्ह करायचं. सो या ठिकाणी मी याला कशाने मल्टिप्लाय करणार बघा. इज इक्वल टू 1 सेम ही जी मेथड आहे मी इथं एबीसी मध्ये सॉल्व्ह केलं सेम तेच मी इथं याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहे बघा. याच्यामध्ये सेम हीच मेथड या ठिकाणी √6 + √3 याला एक टर्म कन्सिडर करणार आणि √5 ला अनदर टर्म. ठीक आहे. आणि आता याचं रॅशनलायझेशन वरती √6 + √3 + √5 √6 + √3 + √5 √6 + √3 + √5 मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं. ठीक आहे. खाली न्यूमरेटर मध्ये ऍज इट इज राहील √6 + √3 + √5. आता डिनॉमिनेटर मध्ये हा फर्स्ट ब्रॅकेट ए सेकंड ब्रॅकेट बी फर्स्ट ब्रॅकेट ए सेकंड ब्रॅकेट बी. सो a - b a + b. सो काय येईल मग √6 + √3 होल ब्रॅकेट स्क्वेअर -√5 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग न्यूमरेटर ऍज इट इज याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करा √6 + √3. मग याच्यामध्ये आणखीन एक इरॅशनल टर्म शिल्लक राहील 2ab म्हणल्यानंतर 6 × 3 दॅट इज √18 वगैरे एक इरॅशनल नंबर राहील. बट बाकीचे 3 जे रॅशनल नंबर आले त्यांची ऍडिशन करा. इथं बायनॉमियल सर्ड तयार होईल. मग इथं जसं तुम्ही रॅशनलायझेशन केलात तसंच आणखीन एक वेळेस रॅशनलायझेशन करून मग तुमचा आन्सर भेटेल. आणखीन एक वेळेस रॅशनलायझेशन करावं लागेल. सो याला नक्की ट्राय मी आता मीच सॉल्व्ह करून देतो. इथपर्यंत सॉल्व्ह केलेलोच आहे. तर याच्या पुढे पण मी सॉल्व्ह करेन आता लगेच फटाफट. काय आलं इथपर्यंत √6 + √3 + √5 राईट अपॉन
खाली काय येईल 6 + 3 a² + b² + 2√6 × √3 राईट आहे का -5 ओके √6 + √3 + √5 अपॉन 9 - 5 दॅट इज 4 बघा या ठिकाणी 6 + 3 9 -5 4 प्लस √6 √3 दॅट इज √18 18 म्हणल्यानंतर 3 × 2 = 6 √2 पाहत आणि या ठिकाणी मी काय केलं बघा √3 × √6 दॅट इज √18 18 चा सिम्पलेस्ट फॉर्म 9 × 2 = 18 आणि 9 चा स्क्वेअर रूट बाहेर गेल्यास 3 येतो बाहेर 3 आणि ऑलरेडी बाहेर 2 आहे यांचा मल्टिप्लिकेशन केल्यास बाहेर 3 येतो 3 × 2 = 6 आणि आतमध्ये राहिला फक्त 2 6 √2 हे मी असं डायरेक्ट सॉल्व्ह केलं आता बघा मी म्हटलं होतं इथं बायनोमियल सर्ट तयार झाला ट्रायनोमियल सर्ट होता आता एक वेळेस रॅशनलायझेशन केलं बायनोमियल सर्ट भेटला आता परत एक वेळेस मी रॅशनलायझेशन करणार आणि मग आपल्याला या ठिकाणी काय भेटून जाईल आता आणखीन एक वेळेस डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करा 4 - 6 √2 4 - 6 √2 सो आतमध्ये यांचं मल्टिप्लिकेशन 4√6 + 4√3 + 4√5 बघा या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे तर मी अगोदर 4 नी मल्टिप्लाय करून घेतलं आता -6 √12 बाहेरचा 6 2 6 = 12 -6 √6 आणि -6 √10 ठीक आहे डिनॉमिनेटर मध्ये a + b a - b दॅट इज 16 4 चा स्क्वेअर 16 36 × 2 72 16 - 72 16 - 72 सो इथे येऊन जाईल पहा डिनॉमिनेटर मध्ये -56 न्यूमरेटर मध्ये आता लाईक सर्टची ऍडिशन करा पहा 4√6 - 6√6 दॅट इज -4√6 सॉरी 2√6 -2√6 दिसतंय लाईक सर्टची ऍडिशन होईल फक्त 4√3 √3 ची टर्म आहे का कुठं नाहीये सो +4√3 √5 ची टर्म आहे का कुठं √5 ची टर्म नाहीये पहा √5 ची टर्म नाहीये सो ते पण ऍज इट इज राहील 4√5 देन √12 √12 ची पण नाहीये पहा 4 3 जा त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येईल बट याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येईल सो आतमध्ये 12 आहे 4 3 जा 12 4 चा स्क्वेअर रूट बाहेर येऊन किती येऊन जाईल 2 सो 12√3 -12√3 ओके ह्याला तर सॉल्व्ह केलं आपण -6 √10 हा ॲज इट इज ठीक आहे आता लास्ट एवढं राहिलेलं आहे त्याला सॉल्व्ह करून घेऊयात -2√6 + 4√3 -12√3 4 - 12 किती येणार -8 8√3 + 4√5 -6 √10 अपॉन खाली आला -56 वरून -2 कॉमन काढला आणि डिनॉमिनेटर सोबत कॅन्सल केला -2 कॉमन काढल्यास √6 + 4√3 + 2√5 -3 √10 डिवायडेड बाय -56 मायनस कॅन्सल वरती राहील √6 + 4√3 + 2√5 -3 √10 अपॉन 28 पहा इथपर्यंत बघा आता डिनॉमिनेटर काय झाला रॅशनल झाला डिनॉमिनेटर काय झाला रॅशनल झाला ओके तर बघा थोडंसं लेंदी झालं पण ट्रायनॉमियल सर्ड आले की 2 वेळेस रॅशनलायझेशन करावं लागतं आपल्याला 2 वेळेस कारण की एक वेळेस रॅशनलायझेशन केलं ट्रायनॉमियलचं बायनॉमियल सर्ड मध्ये आलं बायनॉमियल सर्डचं आणखीन एक वेळेस रॅशनलायझेशन केलं डिनॉमिनेटर हा पूर्णपणे रॅशनलाइज झाला ठीक आहे तर आज आपण पाहिलं पूर्ण रॅशनलायझेशन फॅक्टर बायनॉमियल असो किंवा ट्रायनॉमियल असो त्याचे एक्झाम्पल देऊन नेहमी 3 टर्म्स असतील तर 2 तरी टर्म्स त्यापैकी 2 तरी टर्म्स मोनोमियल सर्ड असणार मग पहिल्या 2 टर्म्सला ऍज एक टर्म म्हणून कन्सिडर करायचं त्याला ब्रॅकेट करायचा पहिल्या 2 टर्म्सला दुसऱ्याला ब्रॅकेट करायचं इथं मायनस असेल ठीक आहे इथं प्लस आहे तर याला मी मायनस प्लस नाही सॉरी हा इथं मी कशाचं मल्टिप्लाय केलं बघा बरं थोडंसं इथं मायनस होता सॉरी इथं थोडीशी गडबड झाली आपली ठीक आहे थोडीशी गडबड इथं प्लस असेल तर इथं मायनसनी मल्टिप्लाय करायला पाहिजे ना मायनसनी ठीक आहे मग आपण इथं क्वेश्चनच बदलूयात याला असं करूयात आपण ठीक आहे असा क्वेश्चन मायनस तर इथं -√5 होता तर +√5 ने मल्टिप्लाय केलं मी +√5 ने ठीक आहे काही फरक पडत +√5 इथं प्लस प्लस होता इथं इथं जर प्लस प्लस असला असतं तर मला इथं मायनसनी मल्टिप्लाय करावं लागलं असतं मग इथं पुढे जाऊन एवढे चेंजेस करण्यापेक्षा मी काय केलं क्वेश्चन मध्ये चेंज केलं इथं मायनस इथं पण मायनस तर इथं मायनस मायनस होता तर फर्स्ट 2 टर्म्सला ब्रॅकेट केला -√5 होता तर मी +√5 ने मल्टिप्लाय ने डिवाइड केला आणि आन्सर तुमच्या समोर आहे 2 वेळेस रॅशनलायझेशन करून ठीक आहे सो या टाइपचे क्वेश्चन आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूयात थँक्यू स्टुडंट्स